हॅलो नमस्कार. तर आज आपण दह्यापासून कढी करणार आहोत. तर एकदम सोपी आहे. तर हे मी दही घेतलं आहे, खूप आंबट नाही. हे गाईचं दही आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन पीठ टाकून ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. जर तुम्हाला एकदम ताकासारखं पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरून घेऊ शकता. ताक रेडी होतं. आणि ह्याला आता आपल्याला थोडंसं पाणी टाकून असं मिक्स करायचं आहे, म्हणजे गाठी राहत नाहीत. तर व्यवस्थित मिक्स केलं की चांगलं ह्याला असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे एक पण ह्याच्यामध्ये गाठी राहणार नाही. बघू शकता किती भारी झाले. तर आता आपण वाटण रेडी करूया. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. हिरव्या मिरच्या टाकायच्या. आता कढी जर तिखट असेल तरच चांगली लागते. आणि लसूण आणि जिरे, आणि तुमच्याकडे आलं असेल तर आलं टाकू शकता. आणि जर काहींकडे कोथिंबीर असते, त्याच्या काड्या खूप कवळ्या असतात, त्या काड्या टाकून त्याण्याऐवजी इथं पण त्याचा वापर करू शकता. तो वाटण मस्त वाटलं आहे. तर आता कढीला सुरुवात करूया. तर पाणी टाकून पण वाटण रेडी करू शकता. तर इथं मी पातेल्यात करते. तर पितळाच्या पातेल्यामध्ये मी आता गरम झालं आहे. तर त्याच्यामध्ये आता मी टाकत आहे मोहरी. तर जिरे वाटणात टाकली, त्याच्यामुळे मी परत काय टाकत नाही. वाटेल तर तुम्ही टाकू शकता. तर जिरे चांगली तडतडली की कढीपत्ता टाकायचा आहे. तर इथं ऑइल फ्री, कसलंच एक थेंबभर तेल जाणार नाही ह्याच्यामध्ये. तर माझ्या चॅनलवर सगळ्या रेसिपी ऑइल फ्रीच असतात. तुम्हाला कोणती रेसिपी हवी ती पण सांगा. आणि आपलं चॅनल म्हणजे असं हेल्दीच म्हणता येईल, कारण ह्याच्यात जे पण काही रेसिपी आहे ती हेल्दीच असते. तर आता ते वाटण टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे, कारण ह्याचा जो कच्चा फ्लेवर आहे तो जाईपर्यंत. तेलाने काही चव येत नाही भाजीला, नुसतं वर तरी येते. आणि आपल्याला वाटतं की तरी आली की भाजी भारी दिसते. तर हे बघा, थोडीशी हळद टाकून ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि कोणी शेंगदाण्याचं कूट टाकतं, पण शेंगदाण्याचं कूट म्हणजे भारी लागत नाही. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा, खरंच खूप भारी लागते. आणि असं नाही की तेल नाही तर भाजीला काही चवच येणार नाही. खूप भारी कढी झाली. त्यामुळं आम्ही जास्त कढी करतो, आणि कढी आमच्या घरात सगळ्यांची फेवरेट आहे. त्यातला मिक्स केलेलं दही बेसन त्याच्यामध्ये टाकून घेणार. आता हे बघा, आता आपण टाकले सगळं. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि मी फुल भरून पातेलं कढी करणार आहे. तर एकदम मापात झालं आहे, कारण की खूप घट पण झाली, पातळ पण नव्हती झाली. आणि जर तेल नसलं ना तर तो काहींकडे तेल नसतं, जर त्यामध्ये तेल नाही माझ्याकडं, आता मी भाजी दुसऱ्याकडे आणतात, तर बिना तेलाची भाजी करा, एकदम भारी होते. आणि तुम्ही म्हणजे पूर्ण म्हणजे रोज तुम्ही भाजी करता तर तेलच टाकू नका, खरंच भाजी खूप छान होते. तर हे बघा, आता मी पूर्ण पातेलं भरून कढी करणार आहे. आणि कढीला उकळी येऊ द्यायची नाही. जर उकळी आली ना तर कढी फुटते अशी. फुटायच्या नंतर ती अशी पाणी एकीकड आणि ते दही ताक एकीकड होतं, चांगले दिसत नाही ते. मीठ टाकून घ्यायचं आहे. खरं कोथिंबीर असली ना तर कढीला एकदम भारीच मजा येते, कारण की कढी खूप भारी लागते खायला. मग आता बघा, आता असं थोडंसं ह्याला म्हणजे असं वरती असं हे झालं, अशी फुगली आहे थोडी कढी, वरती आली आहे, म्हणजे अशी वर चालली आहे. तर मग ह्यालाच मिक्स करून घ्यायचं आहे. आणि परत अजून 2 ते 3 मिनटं कमी गॅसवरतीला असंच थोडं राहू द्यायचं, म्हणजे ते थोडीशी आतूनच अशी घट होते. आणि जर उकळी आली का ती फुटते. मग फुटल्याच्या नंतर ती काही चांगली हे होत नाही, दिसायला छान नाही वाटत आणि खायला पण नाही. तरी बघा, परत अशी थोडी फुगली आहे. ह्याला तर मिक्स करून घ्यायचं. आता आपली कढी रेडी झाली. तर मी आता गॅस बंद करते आणि आता आपण सर्व करूया. तर मस्त खमंग म्हणजे असं भारी भातासोबत ऑइल फ्री कढी एकदम मस्त लागते. ऑइल फ्री कढी, थोडंसं वरून तूप घेऊ शकता, लोणचं आणि पापड. एकदम भारी लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि त्याच्यासोबत ज्वारीची नाही, बाजरीची भाकर खूप छान लागते. आणि हल्लीची थोडी लेट चमकते म्हणून दिसायला थोडंसं वेगळं दिसते, पण काही नाही, नक्की करून बघा. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.